मुंबईला, पुण्याला, नागपूरला, पिंपरी चिंचवडला, ठाण्याला या मोठ्या बिल्डिंग होतात ना, त्याचे 2% डायरेक्ट त्या महामंडळाकडे जातात. सरकारला त्याला पैसे द्यायला लागत नाही. तिकडे 1000 कोटी, 2-2000 कोटी, 5-5000 कोटीची एकच बिल्डिंग असते, मोठा प्रोजेक्ट असतो, त्याची 2% पैसे त्यांच्याकडे जातात. त्यांच्याकडे हजारो कोटी पडून आहेत, त्यामध्ये त्या लोकांना घाला ना, गरीब लोकांना. कामगार आहे म्हणून त्याची नोंद करून टाका. हे काम करा. सगळ्यांना घरकुलं पुढच्या 2 वर्षात मिळून जातील. एक पण माणूस आपल्या जत तालुक्यामध्ये असा राहता कामा नये. तुम्ही काम करा. तुम्ही काम केलं तर त्याला मदत करण्यासाठी बसलेले आहेत. अशा खूप योजना. मी आता जास्तीचा तुमचा वेळ घेत नाही. प्रांत साहेब, तहसीलदार साहेब आणि बीडीओ साहेब जे सांगणार होते ते मी सांगितलेलं आहे. आता आपण एका खात्याची पहिल्यांदा पंचायत समितीच्या बाबतीत कुणाच्या अडचणी असतील, तक्रारी असतील, त्यांनी जाग्यावर उभा राहायचं, त्यांचा प्रश्न मांडायचा. आता पुढे कुणी यायचं नाही. इकडे 4 कॉर्डलेस केलेले आहेत. किती आहेत? 4. त्या मध्ये देऊन टाका. माझ्या हातातलं पण तिकडे नेऊन देऊन टाका. हे वायरचा जो माईक आहे तो आमच्याकडे इथं द्या अधिकाऱ्यांच्यासाठी. तर तुम्ही जाग्यावर उभा राहून एकेकाने गोंधळ न करता शेवटच्या माणसाचं ऐकल्यानंतर मीटिंग संपणार आहे. त्यामुळे कुणी गडबड करू नका. त्यांच्याकडे द्या. आणि एकानं 10-5 सगळ्याचे प्रश्न सांगायचे आहेत बघा, त्यात वेळ जातोय. तुम्ही प्रत्येक व्यक्ती आहे त्यांनी तुम्ही डायरेक्ट बोला. साहेब धन्यवाद. आपल्या कुशाग्र एकच मध्ये आलात. गटाच्या वतीनं सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं आपला यथोचित मानसन्मान आणि सत्कार करणार आहे. मी मिलिंद पाटील, सुनील जाधव सर आणि सर्व सुनील भैया पवार व्यासपीठावर सर्वांनाच विनंती करतो की आपण संयुक्तरित्या या सर्वांचाच, प्रशासनाचा आणि आदरणीय साहेबांचा आपण मान सन्मान करूया, ज्यांच्या कुशाग्र बुद्धीनं आज जत तालुक्याचं विकासाचं पर्व उदयाला आलं. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक या ठिकाणी असणाऱ्या युवकाच्या आज नसामध्ये खऱ्या अर्थानं आपली आमदारकी बहरते, आपलं व्यासपीठ बहरतं आणि आपलं शब्द बहरतात. नक्कीच साहेब, तुमच्या या शब्दाच्या माध्यमातून, तुमच्या या आशीर्वादाच्या माध्यमातून नक्कीच बनाईच्या या नगरीतील सगळेच विकासपत्र होतील. तुम्हा सर्वांचंच, सर्व प्रशासनाचं, आदरणीय साहेबांचं पुन्हा एकदा आम्ही बनाई नगरीमध्ये स्वागत करतो आणि आपल्या पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, आमदार आपल्या दारी व शासन आपल्या घरोघरी, हा जो कार्यक्रम माननीय आमदार साहेबांच्या व प्रांत साहेबांच्या कल्पनेतून साकार झालेला आहे. व्यासपीठावर उपस्थित आपल्या जत तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री माननीय गोपीचंद पडळकर साहेब, आपल्या जत उपविभागाचे उपविभागाधिकारी अजय कुमार नष्टे साहेब, व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व अधिकारी, आमचा फील्ड स्टाफ व ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते बनाई जिल्हा परिषद गटातील सर्व बंधू आणि भगिनींनो, आम्ही आता मागच्या शुक्रवार, गुरुवार, सोमवार महिसाची मीटिंग घेतली, जलजीवनची मीटिंग घेतली. बरेच नागरिकांचे प्रश्न होते. त्यामुळे आमदार साहेबांनी म्हटले की जनता दरबार घ्यायचं काय करायचं. मग माननीय प्रांत साहेबांनी, आमदार साहेब दोघांनी ठरवलं की आपण एक जिल्हा परिषद गटात जाऊन बैठक घेऊ, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचता येईल. 2 दिवस आमचे तिसरा गट आहे आणि आमचे सर्व प्रशासकीय प्रमुख जाणून घेण्यासाठी आपण भागात पोहोचलो आहेत. ते दाखल्याबाबत सांगितलं. तुमच्या गावातील जे जे अधिक पानन रस्ते नकाशावर आहेत आणि अतिक्रमण आहे त्या संदर्भातली माहिती तर रस्ते पुढच्या येतील. त्यानंतर दुसरं, आता जे पण आपण अजून 2-3 दिवस हे घेणार आहेत. कोणाचं वारं आवडी वाच्यामध्ये सर्व वारस नोंदी मोफत महिन्यामध्ये आमदार
महिनाभर कॅम्प लावतो 50 मग म्हटले कॅम्प लावू. तर हा कॅम्प आपण या महिन्यात पुरवठ्याचा विषय होता. पुरवठ्याच्या विषयामध्ये आता चौथे सभा आल्यापासून बऱ्यापैकी काम सुधारलेलं आहे. माझी पण तुम्हाला विनंती आहे की पुरवठ्यामधले कोणी ऑपरेटर असतील किंवा कुठले बाहेर एजंट असतील त्यांना न भेटता आमचे निरीक्षण अधिकारी चौथे ते नसतील तर मला येऊन भेटायचं आहे. जे ऑनलाईन करायचं होतं त्याच्यामध्ये वेबसाईटची तांत्रिक अडचण होती. मान्य आमदार साहेबांनी मी त्या दिवशी दाखवली. ते हळूहळू सॉल्व्ह होत आहे. आम्ही NIC ला आणि मंत्रालयात कळवलं आहे. दुसरा विषय आहे आपले इष्टांक कमी होता, संपला होता. आपल्याकडे 2 करार असतात, PHH आणि अंत्योदय. अंत्योदयचा इष्टांक निगेटिव्ह मध्ये आहे, -200 आहे आणि जो दुसरा इष्टांक आहे तो फक्त 12 शिल्लक होता. परंतु आता सांगली जिल्ह्याला 32,000 इष्टांक उपलब्ध झालेला आहे. माझी मान्य आमदार साहेबांना विनंती आहे की जास्तीत जास्त आपल्या जत तालुक्यासाठी कसं आणता येईल त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना बोलून आपला ते बाकीचे पेंडिंग जे अर्ज आहेत ते फर्स्ट कम फर्स्ट बेसवर आपण निकाली काढूया. ते महसूलचे काही विषय होते, बाकी कुठल्या तुमच्या अडचणी असेल तर आपण घेऊया. सद्यस्थितीत मान्य आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीमुक्ती योजना ते आपण मागच्या 1-2 महिन्यात राबवलेली आहे. ज्यांच्या बाकी असेल त्यांनी पण मोफतमध्ये आपल्या पत्नीचं नाव सातबारावर घ्यावे. तेच एक आपल्या गावातील महिलांना सन्मानाची वागणूक मिळायचं एक चांगलं संधी आहे. त्याचा फायदा घ्यावा असं मी महसूल प्रशासनाच्या वतीने करतो. कांताबाई दाजी पाटील, दाजी धोंडी पाटील आहेत का? त्यांनी या. मान्य आमदार साहेबांना विनंती करतो की आपण लक्ष्मीमुक्त योजनेमार्फत तयार केलेला सातबारा कांताबाई पाटील यांच्या द्यावा. 1 हेक्टर 47 आर. 1 हेक्टर 47 आर. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक महिला असते. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे महिला असते आणि आपल्या सपत्नीचं नाव आपल्या उतार्यावर ज्यांनी लावलं आणि एक हक्कदार म्हणून आपल्या पत्नीचं नाव या ठिकाणी लावलं आणि खऱ्या माध्यम नाव तात्काळ तहसीलदार साहेब सर्व प्रशासनाचं परत एकदा अश्विनी नाव असते आहेत का? अश्विनी पाटील, धीरज पाटील. ठीक आहे. नेक्स्ट अक्काताई कोळी, नानासो कोळी. जे लाभार्थी या ठिकाणी आहेत त्या लाभार्थ्यांनी कृपया स्टेजकडे यायचं आहे. साहेबांच्या माध्यमातून ज्यांची नावं या ठिकाणी घेतली जातात त्यांनी अक्कातोगी स्टेजकडे कोळी, यायचं आहे. नानासो कोळी. 4 हेक्टर 21 आर. आपल्या पत्नीच्या नावे या खात्यात 7/12वर नाव ज्यांनी लावलं ते या ठिकाणी साहेबांच्या हस्ते सत्कार स्वीकारतात. जोरदार टाळ्या वाजून या दाम्पत्याचं आपण स्वागत करूयात. तुमच्या सर्वांचं अभिनंदन. ठीक आहे, आपण आता पंचायत समितीचे विषय घेऊन मिटिंगला सुरुवात करूया. हॅलो. पंचायत समिती या विभागामध्ये ज्या ज्या नागरिकांचे काही प्रश्न असतील त्यांनी कृपया आपली प्रश्नावली या ठिकाणी द्यायचे. ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी आमचे त्यातून 3-2 मध्ये उभरून टाकलेले आहे.
मोजले पण नाही अशी घटना घडलेली आहे याचकनाळीमध्ये जरा
नाही नाही मग ह्याचा पंचनामा कोण तुम्ही करा प्रत्यक्षात हा? कामच नाही ना 47 लाखासाठी काढले विहीर बी नाही तिथं त्या तळ्यात पाणी कंटिन्यू आहे का नाही चुकीचं स्रोत एरियातच त्यांनी बोर मारले आहेत आणि एक मिनिट पहिल्या हे एरियातच बघा बोर आता आपल्याला प्रश्न सोडवण्याच्या हिशोबाने सांगा मला रेवणाला सोर्स कुठं आहे पाण्याचा तळ्यामध्ये आहे तळ्यात- जी पहिली हिर आहे ना त्याच्या बाजूलाच आहे ठीक आहे मग सोर्स फेल कसा होईल नाही सोर्स फेल घाल नाही मी सगळं कागदावर फेल घाललोय हे बघा पहिलं काम हे करू आपण 2022, 23, 24, 25 3 वर्ष झाली सोर्स आहे पहिली जलस्वराजी योजना पण आहे तुमच्याकडे उद्या प्रांत साहेब उद्या येतील तिथं त्या ह्याचा पंचनामा करून घ्या पाईप आहेत का नाही सरपंच काय मत आहे तुमचं आणखीन एक साहेब असं मत आहे की ह्याच्यावर काय करायचंय का नाही सर करावं
तुम्ही काय करा, प्रांत साहेबांना का बर काय सांगलीला पाठवल्यावर हे सांगते. फिर अधिकाऱ्यांचं कोण पैसे देत आहे? तहसीलदार साहेब, बीडीओ साहेब, आदेश आहे. 1 वर्षापूर्वीचं फिर अधिकाऱ्यांचं पैसे आहेत. रणवीर सावंत बनाळी. कधीपर्यंत देणार आपण पैसे त्यांचे? किती पैसे आहेत? 62,000. 65,000. हा. झेडपीला पाठवले का पाठवायचं आहे? हो पाठवले सांगते. नाव लिहून घ्या त्यांचं. नाव लिहून घ्या त्यांचं. नाव सांगा. रणवीर सावंत. रणवीर सावंत बनाळी. 0297 65 46. 0297. 0297. चला. हॅलो, निगडी खुर्दवरून बोलतोय. हा शरद 2000 मार्च एंड पर्यंत बांधाय सांगितला, बांधला, पण अकुशलचं बिल अजिबात आजपर्यंत मिळालं नाही. काल बी सांगण्यात आलं मला की मार्च एंडिंग पर्यंत तुमच्या खात्यात जमा होईल, पण अजून मार्च एंडिंग संपूर्ण आज 4 तारीख आहे, बिल मिळालेलं नाही. ठीक आहे, थांबा बघ. वायपळचं नाव सांगा तुमचं. कुणाही नावावर आहे कोटा? शरद भगवान साळे. शरद भगवान साळे, निगडी. वायपळचं. हॅलो आमदार साहेब, एक मिनिट होते. हा बोला सरपंच. जे बोर अधिग्रहण आहे, हा, त्या बोर अधिग्रहणचं बिल यादवच ना? यादव समाधानी यादव. मी मागच्या तहसीलदारांकडे त्यांना आदेश करून घेऊन या म्हटलं होतं, बनसोडे साहेबांकडे. आदेश झालेला नाही त्याचा. प्रांत साहेब, कसं आहे, आदेश होणं किंवा त्या कागदाची पूर्तता करणं ती त्या शेतकऱ्याचा काही संबंध येत नाही. नाही बरोबर आहे. त्या शेतकऱ्यांना आदेश काढायचा असला तर सांगा, तसं उद्या त्याचा ती काढून देतोय. मग त्यांना सांगितलं पण आता कसं आदेश घेतला की करणार? मग ते काढाय जुनं पैसे अडकलेत असं म्हटलं. आता आम्हाला पाण्याची गरज आहे, त्याला काल बोलवून सांगितलं मागणी करायचं. सहीनं त्यांचं ऑर्डर. मारुती यादव, लक्ष्मण यादव असं लक्ष्मण त्याच्यावरती मारते त्याला मारुती यादव वायफळ. त्याच्यानंतर साठवण तलाव नाही, पाझर तलाव आहे, त्याचं साठवण तलाव करायसाठी ती प्रस्ताव वगैरे दिला होता. हे बघा, हा विषय इथल्या अधिकाऱ्यांच्या हातातला नाही. पाझर तलावाचा साठवण तलाव करणं हे जलसंधारण खातं राज्य सरकार ठरवतंय. तुम्ही यादी द्या, निधी कसा येतोय त्या पद्धतीनं त्या पद्धतीने कामं होत आहेत. एक 7, 8, 10, 20 कोटीकडे तो विषय जातो, तर त्या पद्धतीने तुम्ही नाव द्या, आपण बसते का बघूया. चालतंय साहेब. ते 29 गावाचं पण आमचं काय 29 गावाचा निर्णय झालाय. कोण कोण आहे त्यातलं? इथं सरपंच 29 गावाचा. लोगावे काय वायफळ. तर आता तो बऱ्यापैकी निर्णय झालाय. तुमच्या इंडिव्हिज्युअल स्कीम करायचं ठरलंय. मी मागच्या महिन्यापूर्वी जाऊन मंत्री महोदयांकडे बसून आलो, तेव्हा परिस्थिती वेगळी होती की केंद्र सरकारनं पैसे देण्याचं बंद केलं होतं. परंतु आता चांगली बाब आहे आपल्याला की केंद्र सरकार त्या स्कीमला पैसे द्यायला लागलंय. पुढच्या आठवड्यात बसून तो आता अधिकृतपणे आपण निर्णय करून टाकू सध्या. आणि तुम्ही एकदा बघून घ्या, मी तुम्हाला त्याची PDF देतो. प्रत्येक गावाची स्कीम कुठल्या तलावातनं करायचं ते सगळं केलंय. मला वाटतं सदंबडीचा तलाव आणि दुसरा एक तलाव आहे, त्यात 4-4, 5-5 गाव होती. ते केलं. आपली आढावा बैठक झाली त्यामध्ये झालं. हा, ते केलंय सगळं. हा, स्वतंत्र प्रादेशिक करणार की एका तलावात 5 जरी योजना तर प्रत्येकाचे सेपरेट होणार. एमजीबी करणार का त्याचं टेंडर? नाही, ते आता टेंडर कोणाचा तो आपला भाग नाही. आपल्याला काय करायचं? आपल्याला काम करायचंय. हॅलो सर. MGP नाही करणार. MGBच्या कडे पाईप त्यांच्या आहेत, त्या आता पाईप आम्हाला सर्व
25 MCFTचा तलाव आहे तो बोरगेवाडी. बोरगेवाडी. खाली आता ग्रामपंचायत. हॅलो. पासून ते शेगाव पर्यंतचा बनाळी आज 2000 सालापासून रस्ता अडवला होता. 2015-16 प्रांत साहेबाचा तहसीलदारचा निकाल झाला. 10 वर्ष झाली अजून रस्ता खुला करून मिळाला नाही. नाव सांगा. हनुमंत कोरे बनाळी. हनुमंत कोरे बनाळी नाव असं माहीत झालं की असा तक्रार दिली. 15-16 निकाल झाला. प्रांत नंबर
बघून त्यांचा खुला करून द्या. 1184 हॅलो श्रद्धा नसेल तर बघा आणि मग पोलीस प्रोटेक्शन लागत असेल तर त्यांना अर्ज करायला 1184 पोलीस प्रोटेक्शनची मागणी करा तुम्ही अधिकृतपणे. साहेब आहे तिथं. 16 साहेब पुढे गेले. तारखेला जाधव साहेब पुढे आहे की. हॅलो इकडे खुर्ची पुढे द्या त्यांची. साहेब पुढे दिसल्यावर जरा लोकांना बरं वाटलं. साहेब पोलीस प्रोटेक्शन साठी 3दा अर्ज केलेत मी. हा, 15ला केलाय, 16ला केलाय, 20ला केलाय. तरी सुद्धा त्याची विभाग आता ग्रामपंचायतची पाणी पुरवठी स्कीम सुद्धा हरवल्या. कुणी त्या शेतकऱ्या महादेव बसाप्पा कोरे. नाही ते तुमचा रस्ता खुला करून देतोय आम्ही. हॅलो आणि टिकाची देवस्थान इनाम जमीन आहे. कोरे भाऊ आहे. साहेब वायफायवर बोलतोय. चौरे बघून घ्या. हॅलो बोला. आमचा टीसीचा प्रॉब्लेम प्रश्न आहे साहेब. हॅलो म्हैसाळचं होते आमचं राव म्हैसाळ मध्येच घाला. आवड त्याचं सर्व माहिती गोळा करून मी सरपंच म्हणून साहेबांच्याकडे तुम्ही आणून तलाठी देतो. अण्णा साहेबांच्याकडे द्या. ते तहसीलदार साहेबांना हा. देतील. आणि त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न आहे याचा कोळीचा तलाव जो चालू आहे आता साठवण तलाव, तो अगोदर पाझर तलाव होता, आता साठवण तलाव चालू आहे. त्याच्यामध्ये ज्या जमिनी गेलेल्या आहेत त्या अधिग्रहण केलेलं नाही, भूसंपादन केलेलं नाही. मग त्या शेतकऱ्याचं आता म्हणणं आहे की आम्हाला ते भूसंपादन करून आम्हाला पैसे मिळावेत, कारण ते आता जमिनी उपयोगाला येत नाहीत. उत्तर द्यायचं. अजून कोणाचा अर्ज आलेला नाही असा भूसंपादनसाठी? नाही, अर्ज आलेला नाही. आता माहिती फक्त देतोय. काय प्रक्रिया आहे ते आम्हाला सांगा. आम्ही त्या सर्व शेतकऱ्यांचा अर्ज गोळा करून घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवतो. प्रक्रिया काय ते आम्हाला ग्रामपंचायतला सांगा. आम्ही तुम्ही ते सांगा. सगळ्यांचा जुना अर्ज तलाव आहे, आता पोहोच करतो. साठवण तलाव करताय तुम्ही, त्याला पैसे देणार का लँडचं? चालते, तुम्ही अर्ज करून घ्या. आम्ही मोजणी करून काय असेल ते तुमची प्रस्ताव प्रक्रिया काय आहे, काय नमुना आहे ते आम्हाला ग्रामपंचायतला द्या. आम्ही सर्व शेतकऱ्यांना बोलावून त्याचा एकत्रित तुम्हाला ते अर्ज सादर करतो. त्यांचा नंबर घ्या तुमच्याकडे. चालते. वायफायवर बोलतो साहेब. आमचा टीसीचा प्रश्न आहे. हॅलो पाणी भरपूर आहे म्हैसाळचं, पण आता सध्या घरात लाईटीचं बटन दाबलं तर बल्ब पेटत नाही अशी अवस्था आहे साहेब. कुठं तुम्ही येऊन गेला घाट वस्तीला वायफायमध्ये. माझ्या स्वतः घरी मी बोलवलं होतं तुम्हाला साहेब. तुम्हाला काय लाईट नाही? लाईट म्हणजे एका 100च्या टीसीवर 100 ते 150 मोटर चालतात सर. चला नवीन टीसी तुम्हाला द्यायला तेवढे एक प्रस्ताव करू. टीसीचं नाव कुठलं कुठला ग्रुप आहे? घाट वस्ती. हॅलो हॅलो एक 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 मिनिट. हॅलो मी महादेव बोलतोय. लाईटीचा प्रॉब्लेम आहे सर. एक विषय होऊ हॅलो द्या, बोला. काय पाठवलंय. हो, तुमचा प्रस्ताव पाठवलाय. जिल्हा नियोजन मध्ये तो मंजूर होईल. हा तर महत्वाचा आहे. धन्यवाद सर. हॅलो मी महादेव बसप्पा कोरे बोलतोय. बोला बोला. कोरे तहसीलदार अर्ज केला. तिने सर्व बांधावर मागणी मागितली. सर बांधावर सोडून मधला रस्ता दिल्यामुळं आम्ही कोर्टात गेलो त्याबद्दल. आता कोर्टात जाऊ नका, मिटवून टाकू. काय करायचं आता? मधला रस्ता कसा तो पण भावकीतला झाला द्यायचा? तुमच्या. सर बांधावर रस्ता मागते रेखा डाऊन केला. बांधावरून दिलं तर काय अडचण आहे का तुमची? बांधावरून दिला तर आम्ही बांधावर जावाच म्हणतो की. काय अडचण आहे का तुम्हाला? तुमचं काय म्हणणं आहे? अहो, पण मग तेवढ्यासाठी कशाला मधनं हो, रस्ता 200 बांधावर सर्वे नंबर गेला 200 मीटर लागते. आहे की? आणि मधून सर आता वहिवाटीचा रस्ता पार पूर्वीपासून 50 मीटर आहे फक्त. शेताचं नुकसान करायचं सर बांधावर. काहीतरी समंजसपणे मार्क काढू ना. काय नाही, सर्वे नंबर दुसऱ्या ह्याच्यात आहे. 50 फक्त मीटर 50. सर्वे नंबर दुसऱ्या सर्वे नंबर फोडून भागात करते ते. आज तिथं जायला लोक म्हणते ते. प्रत्यक्ष तुम्हाला धावतो चला. बरं, उद्या सोमवारी येतील तुमच्याकडे तलाठी अण्णा साहेब आणि सर्कल साहेब. ते काय असेल ते नियमाप्रमाणे करतील. तुम्ही अन्याय करणार नाही. साहेब माझा प्रश्न असा आहे. दुपारी 4 वाजता बोलवा त्यांना. साहेब माझा प्रश्न असा आहे. अचकनाळे तलावावरनं रेवणाला जवळजवळ 50 पाईपलाईन गेले. त्या तलावावर 3 HP पेक्षा जास्त आम्हाला कनेक्शन मिळत नाही. 10 ज्या मोटरा बसवल्याशिवाय 5-6 किलोमीटर पाणी जात नाही. सोलारच्या का? सोलारनं पाणी तेवढ्या लांब जात नाही. आम्हाला ऍडिशनल टीसी द्या. ऍडिशनल टीसी देतो. काय नाव आहे? माझंच नाव आहे मच्छिंद्र. ह्याचं हो. हॅलो ग्रुपचं नाव काय? टीसी कुठं द्यायचं आहे? अचकनाळे ग्रुप, अचकनाळे तलाव, रेवणा हद्दीतला. साहेब बदलामध्ये साहेब आणि माझं होते बाबा मध्ये थांबा जरा शांत घ्या. हॅलो अचकनाळे तलावावर ऍडिशनल टीसी द्या. हा चला पुढं. आणि म्हैसाळचा एक प्रश्न आहे साहेब. म्हैसाळचं ऑफिस
आम्हाला पाण्याला चेक काढणे किंवा डीडी देण्याला कुचीला जावं लागतं. ह्या कुंभारी, कोसारी, रेवणा, तिप्पे, बिरनाळ आणि वाळेखिंडीपर्यंतच्या गावाला जत मध्ये ऑफिस केलं तर अति मेहरबानी होईल. हा प्रश्न मोठा आहे साहेब, सगळ्याला कुचीला जावं लागतंय. हॅलो साहेब, माझे एक एक साहेब पैसाच्या संदर्भात एक प्रश्न आहे साहेब. हॅलो, थांबा प्रश्न होऊ द्या. हे बघा, तुम्ही कुचीला जायची आवश्यकता नाही. आपले अधिकारी तुमच्याकडे व्हिजिट येते त्यांच्याकडेच द्यायचा. अहो ते साहेब भेटत नाही, कुचीला द्या म्हणून सांगते. किती वेळा झाला विषय, आम्ही गाड्या करून गेलोय. आम्हाला परवडत. ऑफिसला सबमिट करा, मी सांगतो त्यांना. हा परवडत नाही ना ऑफिसला. चला साहेब नमस्कार. साहेब नमस्कार. एक रिपीट त्याच लोकांनी बोलू नका. बाकीच्या मी पहिल्यांदा बोलतो साहेब. बोला. कुलकर्णी, पितांबरे जोशी आणि देशपांडे हे शेतकरी आहेत. खरं तर तुम्ही बघा म्हटल्याप्रमाणे 80 शेतकरी आहेत, पण या शेतकऱ्यांच्या बांधामध्येच आम्हा कोणाच्या शेतकऱ्याची शेत आहेत. तर आजपर्यंत फक्त आणि फक्त राजकीय हेतू पुरस्कृतरित्या लेंडोरी वडा ते कोरेवस्ती खालीपर्यंत पाणी मिळालं नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे. तर मी तुम्हाला पाणी आता सोडताय तिथं भरपूर सोर्स आहे. जर आपण बंदिस्त पाईपलाईन त्या ठिकाणी दिली तर स्पेशल केस म्हणून तुम्ही लक्ष घालावं. आम्ही तुमचे मतदार आहोत. नाही आता तिथं लाईन आहे का? सगळं आहे साहेब. तुम्हाला आता या याच्यातच देतो आवडतं ना. ते लिहून घ्या, त्यांना पाणी सोडा. साहेब बडाळेमध्ये नाही असं होता कामा नये. प्रश्न आहे. तिप्प्याळी पाटीला डाळिंबाची बाग आहे. हॅलो, कुणाची? विलास एकनाथ तोरवे, थोरवे गाव रेवणा. हा, मग त्या तिथून कॅनल मधनं एक पाईपलाईन गेलेली आहे, मग ती लिकेज आहे पाईप. हे मधले सगळे लोक बसून घ्या. चला. हॅलो साहेब, माझं जमिनीची अरे 2 मिनिटं. हॅलो, बोला तुम्ही. 2-3 वेळा ते कृषी ऑफिसला पण आम्ही भेटून आलो. काय अडचण आहे तुमची? ते नुकसान भरपाई पण दिली नाही ना. आतापर्यंत डाळिंबीचं 3 वर्ष झालं नुकसान झालंय. कशासाठी झाले? पाईपलाईन टाकताना? हा पाईपलाईन टाकल्या पण तिथं लिकेज आहे. नुकसान भरपाई पाईपलाईन मध्ये झाडं निघालीत का तुमची? झाडं बाग झाली तिथली. 1 एकराची बाग आहे आणि पंचनामा पण साहेब झालाय. मग हॅलो, कृषी अधिकारी आम्हाला बोलू द्या. त्यामध्ये विषय असा झाला होता की म्हैसाचे अधिकारी जे होते त्यांनी पंचनामा करा कृषीला सांगितलं. कृषीने पंचनामा केल्यानंतर ते अधिकारी म्हणतात की आमचा अधिकारी नाही, एका खात्याचा दुसऱ्या खात्यावर विश्वास नाही. मग ते खोटं करतायत का? कृषीने पंचनामा केलाय का? केलाय साहेब. ते नुकसान तुम्हाला मान्य आहे का? बिलकुल मान्य आहे साहेब. ठीक आहे, चला. आणि कसं झालंय साहेब, गेले 3 वर्ष त्यांच्याशी व्यवहार करतोय. जाऊ द्या. करत नाही ते. हो, ते विषय लिहून घ्या त्यांचा. ते बघा. हो, तुम्ही दोघं सर कोऑर्डिनेशन करून जो केलाय तो मान्य करून पैसे देऊन टाका. हॅलो, देतो ना, हे दिले ना. हॅलो साहेब, हॅलो, द्यायला होतो ना. नाव लिहून घ्या. तुमचं माझे जमिनीच्या संदर्भात काम. त्यांचं नाव घ्या. नाव लिहून घ्या. आहे ना? ठीक आहे. बडाळे गावामध्ये जगतापस्ते आणि सावंतवाडी म्हैसापासून वंचित आहे. त्यांचा कुठेही कॅनलचा संपर्क. बघा, आता माईक वरती कुठला भाग वंचित आहे सांगायची आवश्यकता नाही. इथं म्हैसाचे अधिकारी आहेत, त्यांना फक्त तुम्ही सांगा की हा भाग आमचा वंचित आहे आणि इथं नव्यानं पाईपलाईन टाकायची आहे. माईकवर आता कुणाची बोलायची आवश्यकता नाही. त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि तशा पद्धतीनं आराखडा नवीन तयार करून आम्ही तो मंजूर करून तुम्हाला सगळ्यांना लाईन द्यायची व्यवस्था करतोय. 1 मिनिट साहेब. कोळीवस्ती या ठिकाणी विलास एकनाथ तोरवे नाव आहे. तुमचं त्यांना अधिकाऱ्यांना नाव माहित आहे, ते म्हणजे नाव माहित आहे. ते आता मार्ग काढतो आम्ही तुमचा. म्हैसाचे अधिकारी आणि कृषीचे अधिकारी एकत्रित बसून तुमचा प्रश्न संपवून टाकतील. साहेब, कोळीवस्ती या ठिकाणी 100चा टीसी आहे. मी वैशाली बापू सूर्यवंशी. या सर्व MSEBच्या अधिकाऱ्यांनी तिथला सर्व्हे केला. त्याच्यावर 400चा लोड आहे. अजूनही हे लोक कोटेशन भरून घेतात आणि फक्त शेतकऱ्यांना कनेक्शन देत नाही. बंद झालंय आता, सगळे सोलारवर भरून घेतले, त्यांना कोटेशन दिलं नाही, ते लोक आकडे टाकतात. आणि दुसरी गोष्ट, हा टीसी 15 दिवस सुद्धा टिकत नाही. त्या ठिकाणी कोणतेही कर्मचारी येत नाही. एक विषय कुठे गेले? गावडे साहेब, बनगर साहेब कुठे आहेत? त्यांचा जरा बघा 400चा लोड आहे म्हणते. तपासणी केल्या, काय करावं लागेल? या लोकांनी सर्वे केलाय त्यावेळेला ऍडिशनल करायला आपण साहेब 3 वर्ष झालं आम्ही त्यांना विनंती करतो. नका हो, आता पण करू ना. मी त्याला पैसे उपलब्ध करून त्यांनी जर कुठून करणार, त्यांच्याकडे निधी आला पाहिजे ना. आता आपण सांगली जिल्हा नियोजन मधून निधी घेतलाय, आपण महाराष्ट्र सरकारकडून देवाभाऊंच्याकडून निधी आणलाय. आपण हे सगळे विषय मिटवणार आहे.
ते काही आजचं एका दिवसाचा लोड नाही, हे बरेच दिवस काम करणं अपेक्षित ते झालं नाही. आता आपण करू. आणि दुसरी गोष्ट, फक्त 4 तास लाईट येते. 4 तासामध्ये 2 तास यांचं काम चालू असतंय. वरनं काम चालू आहे म्हणून सांगतात. 4 तासामध्ये 2 तास लाईट सोडली जाते. ते पण कमी दाबानं सोडली जाते. दुसरी गोष्ट, फक्त बनाळे एक असं गाव आहे की ज्या गावाला फक्त 4 तास लाईट सोडली जाते आठवड्यातले 4 दिवस. इतर गावाला का लोड शेडिंग नाही? आपल्या फक्त बनाळ्यालाच का लोड शेडिंग आहे? गाव सबस्टेशन मधून जे फिडर निघतो ओव्हरलोड आहे. फक्त तिथं आता आपला तिथलं सबस्टेशन 10 वेळी एमएससीबीला फोन केलोय मी, तुम्ही उत्तर काय येत आहे? हॅलो साहेब, हॅलो साहेब, 2 मिनिट साहेब. हो सरपंच, 1 मिनिट सरपंच. हो साहेब शेठ, काय झालं 1 मिनिट. अंतराळ आणि बनायला जवळजवळ 1 वर्ष झालं 4 तास लाईट येते. असते. पण मी सांगतो की साहेब, आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला भेटलो. तो कॉन्ट्रॅक्टर आता काय म्हटलं माहिती आहे का, मला इथले एमएससीबीचे जे अधिकारी आहेत ते आम्हाला सहकार्य करत नाहीत. आम्हाला साहित्य टाकायला खोली नाही, आम्हाला सिमेंट ठेवायला काही व्यवस्था नाही. आमचे सगळे साहित्य आम्हाला काय सांगतो, आम्ही काम करत नाही. मध्ये बापू एमएससीबी मध्ये माने म्हणून कोणतरी अधिकारी आहेत, फोन उचलत नाही ते शेतकऱ्यांचे. त्या टीसीचं सांगा. 2 मिनिटं ऐकून घ्या. मग तुम्ही असं वेगळं बोलू नका. काही अडचणी आहेत, काही काम सुरू आहे, तर त्याच्यावरती बोलते, तुम्ही ऐकून घ्या. हॅलो साहेब, 4 तासामध्ये 2 तास सुद्धा लाईट नाही त्यांची. मी आजकाल गावची रहिवासी असून मी वैशाली बापूसाहेब नाव आहे. बनाळी आणि अंतराळ गावासाठी वीज पुरवठा शेगावच्या उपकेंद्रातून होतो. तिथं सध्या एकच पॉवर ट्रान्स तो आहे, ओव्हरलोड झालाय. मध्ये कम्प्लीट लोडिंगवर आहे. जेवढे पण शेती पंपाचे फिडर आहेत ते 8-8 तास तिथून चालवण्याचा प्रयत्न करतो आपण, पण फिडरचा लोड एवढा आहे की तो 8 तास कंटिन्यू चालत नाही, म्हणून आपण त्याला 4-4 तास. दुसऱ्या गावाला द्या ना. आणि एकाच गावावर कशाला अन्याय करताय? एक मिनिट. अजून 2 महिने आपलं नवीन ट्रान्सफॉर्मरचं काम चालू झालंय. 2 महिन्यात कुठल्या गावाला येत्या? शांत राहून बोला. कुठल्या गावाला येत्या? अहो बसा, खाली बसा. हो भोसले साहेब, कुठल्या गावाला एका दिवसभर देते? अहो बनाळे सोडून दुसऱ्या गावाला 4 तास लोड शेडिंग द्या म्हणा. आता इथून पुढं आम्हाला बनाळे 8 तास सोडा. असं होत नाही. बसा खाली 2 मिनिटं बसा. बाकीच्या गावाला 8 तास आहे का? नाही. कुठल्या शेगावला 8 तास आहे का? दुसऱ्याला लोड कमी करून आम्हाला द्या ना. हे बघा, शेगाव मध्ये आता आमची बैठक झाली, तिथल्या लोकांची हीच तक्रार होती, आम्हाला 4 तास लाईट येते. नाही हा विषय नीट ऐकून घ्या. मी सांगतो 2 मिनिटं. 2 महिने अजून या कामाला पूर्ण होण्यासाठी लागणार आहेत. शेगाव मध्ये ते टायमिंग तुमच्या हातात आहे साहेब. ते कोणाच्या हातात आहे? आमदार साहेब, बनाळीतले काही टीसी जत लाईनला जर जोडले तर लोड कमी होते त्याचा. आपण सिंगल फेज बंद आणि पहिलं जत लाईनला होते संध्याकाळचे 8 तास कम्प्लीट 24 तास लोडिंग. एक मिनिट. हॅलो साहेब, आमच्या बनाळीतले काही टीसी पूर्वी जतच्या ह्याला जोडलेले होते, ते तोडून शेगावला जोडून घेतलेत. त्यामुळे सुद्धा ते जर टीसी जतला जोडले तर ह्यांचा लोड पण कमी होतोय. का तसं जतला जोडून? 3 वर्ष सावंतवाडी ग्रुप जोडला तर काय अडचण आहे? सावंतवाडीला पूर्वी जत मधनच होतं. हे बघा, सावंतवाडी ग्रुपच्या बद्दल 2 दिवसामध्ये ते तिथं पाणी करतील. ते जर जोडून देणं शक्य असेल तर ते जोडून देतील. पहिलं होतं जत कडून होतं पूर्वी, ते आपण देऊ शकतो का? हॅलो सर, फक्त जेंट्सांना चान्स आहे का महिलांना आहे? हॅलो आमदार साहेब,
आमदार साहेब हे बघा, तुम्हाला प्रश्न मिटवायचा आहे का नुसता धिगारा करायचा आहे? आमदार मला साहेब. तुमचा विषय कळालाय. तुम्ही आता मोठ्या आवाजात कोणी बोलू नका. बसा खाली 2 मिनिटं. साहेब आमदार साहेब मी 2 मिनिटं खाली बसा. माने साहेबाला फोन केलो ते म्हणतात कुणाकडे तक्रार करायची तिकडे करा. कोणी? माने साहेब म्हणते तुम्हाला आता विषय मिटवायचा आहे का हा? विषय आम्हाला आजच्यापासून हे बघा, तुम्ही जी सूचना आता केली आहे, जत कडून जर सावंतवाडी कुठली म्हणताय तुम्ही, तो पूर्वी तिकडून लाईन जोडलेली होती. ते 2-3 दिवसामध्ये तिकडून जोडणं शक्य असेल आणि तो लोड तिकडं त्यांना जर देता येत असेल तर ते जोडून देतील. जर तो देता येत नसेल, तिकडं प्रॉब्लेम होणार असेल, तर आपल्याला शेगावचं काम लवकरात लवकर आपण करून घेऊया. म्हणजे तुम्हाला 8 तास वीज मिळेल आणि कुठं ड्रीप होणार नाही. तर त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो, ते पण प्रयत्न करतायत. हॅलो साहेब. हॅलो साहेब. हॅलो हॅलो साहेब. हॅलो मी गावाची पण लाईट जाते का? थांबा जरा बघून घेऊ आपण काय करायचं ते. हॅलो अधिकारी मी या विषयावर बसतो, काय करायचं आपण ठरवू. चला बोला. हॅलो साहेब. हॅलो साहेब. एक मिनिट, माझा प्रश्न असा आहे. हॅलो हॅलो. हॅलो साहेब. बोला. माझा 2-3 वर्षापासून शेळी गोटा शेडचं काम पूर्ण करून घेतलंय. 3 वर्ष झाले. कशाचं? शेळी गोटा शेड 3 वर्ष झाले. बिल अजूनही मिळालेलं नाही नाव मला. घेऊन या. काय नाव तुमचं? माझ्या मिस्टरांचे नाव आहे मोहन महादेव कोडक. मोहन महादेव कोडक. गाव? औंडी. औंडी. प्रत्येक मार्केला बसून या खाली सगळे बदले. सर 4 वर्षापूर्वी तुम्हाला मंगळवारी सांगतो. मोबाईल नंबर आहे का तुमचा? हो सांगा. 9890 9890 1524 1524 हा 1524. ठीक आहे. मंगळवारी बीडीओ साहेब तुम्हाला फोन करतील. हा. सर मी आचकनहळ्ली गावचे आहे. बोला. माझं नाव वैशाली बापू सूर्यवंशी आहे. हा. सर मला 2-3 वर्षापूर्वी घरकुल मंजूर झालं होतं. बरं. ज्यावेळी घरकुल बांधून घ्यावं म्हणलं त्यावेळी माझ्याकडे जागा उपलब्ध नव्हती. जागा खरेदी करा, त्याच वेळी घरकुल मिळेल असं सांगितलं. बरं. त्यानंतर मी जागा खरेदी सुद्धा केली सर. स्वतःच्या पैशाने जागा खरेदी केली, पण त्यावेळी शेजाऱ्याने अडथळा आणला, त्या जागेत मला घरकुल बांधू दिलं नाही सर. त्यावेळी मला उतारा निघत नाही असं सांगितलं आणि घरकुल आता परत ते जागेचं उतारा. तुम्ही ती जागा खरेदी केली का नोटरी केल्या? मी खरेदी केली सर. खरेदी केली. बरं. हा. जागा खरेदी करून सुद्धा मला शेजाऱ्याने अडथळा आणला, बांधू दिलं नाही घरकुल तिथं. मग आता ते घरकुल तिथं घर बांधायला मी तयार झाले आणि जागाचं कोर्टातच केस घातली होती सर. काय करता येईल आपल्याला आता? नवीन जागा देता येईल? नवीन जागा देते. हॅलो सर काय झालंय ह्यांना जेव्हा पत्र दिलं होतं की बांधकाम चालू करा म्हणून, त्यावेळी त्यांची कोर्टामध्ये केस होती, त्यामुळे ते थांबलं होतं. पण त्यांचा कोर्टाचा निकाल यांच्यासारखा झाला. यांचा उतार आता तयार आहे, पण आता ते ग्रामसेवक किंवा आम्ही ग्रामपंचायतला चौकशी केल्यानंतर ते देता येत नाही असं म्हणतात. घरकुल जुना आहे मंजूर. मंजुरीचं पत्र आहे आपल्याकडे. आता तुम्ही पैसे आताच देणार की जुने देणार? मग तुम्हाला आता घरकुल चालू करायला परवानगी दिली तर तुम्हाला काय अडचण आहे का? काय नाही अडचण, चालू करू शकता तुम्ही. होय होय होय. नाव सांगा. वैशाली बाबू सूर्यवंशी. वैशाली बाबू सूर्यवंशी. चला खाली. आचकनहळ्ली. हॅलो. हॅलो साहेब. हॅलो सर. कुठं? गाव कोणतं? आचकनहळ्ली. आचकनहळ्ली. हॅलो साहेब. मैशाच्या बंदिस्त पाईपलाईनच्या संदर्भामध्ये प्रश्न आहे माझा. ठीक आहे. हो ह्याला जरा ह्यांना भेटा, ह्या साहेबांना इकडे या. हॅलो. हा. मैशाळच्या बंदिस्त पाईपलाईनच्या संदर्भात प्रश्न आहे. सप्ताळ वस्ती ते गट नंबर 1123 एक आणि मिनिट 1124 या थांबा, लिहून घ्यायचे. एक मिनिट. सपकाळ वस्ती ते गट नंबर 1123 हा आणि 1124 हा या दोन्ही गटातील अर्ध काम पाईपलाईनचे बंदिस्त केलेलं आहे. मधलं ते 200 ते 250 फूट पाईपलाईनचं काम अर्धवट ठेवलेलं आहे. का बरं? काय माहिती नाही. त्यामुळं जवळजवळ 500 ते 600 एकर जमीन ही पाण्यापासून वंचित राहिलेली आहे. अर्धवट काम. ओढ्याला डायरेक्ट पाईपलाईन आहे. 1123 तुमचा नंबर सांगा. 9423 हा 52 63 43. नाव मारुती विठ्ठल त्यांना सावंत. सांगा ना, साहेबांना माहित पाहिजे. ते फोन मारुती करतील. विठ्ठल सावंत. तुम्ही जरा बघून पुढचा 8 दिवस वेळ द्या आपल्या बैठकीचं. एका दिवसात हे काम कुठलं होणार नाही. आता सगळे विषय फक्त 250 फुटाच राहिलेला आहे. त्यांना 200 सांगा ते काय काय 250 झालं. फूट. काम करता येईल तसं करून टाका. चला पुढं. सर
तुम्ही बसा खाली. हॅलो विनोद मागाडे बोलतोय सर, लोगाव बोरगेवाडी. हा, आता आम्हाला वीज फक्त 15 मिनिट सुद्धा चालत नाही पाणी प्यायपुरतं. आम्ही सांगून झाले का तुम्ही वीज घेतो आकडा टाकून. माने साहेबाशी मी 50 वेळा पाठपुरावा केलाय, तिने विजेचा. आणि हे सुनील भैयाला माहित आहे, तर वीज बोर्डा ते डीपी मध्ये गेले तर फ्यू टाकून माणूस महागार येईल याची गॅरंटी नाही. ते बदलून टाका ना. हॅलो नाही पण ते डीपी तर बदला, ते हॅलो त्याचा पेटी खराब आहे म्हणजे. एक मिनिट. बोरगेवाडी लोगाव ते कोण करत आहे मग मला सांगा की तर ते बॉक्स बदलून देतो तुम्हाला. बदलून देतो ते. नाही आम्हाला दुसरं ॲडिशनल डीपी पाहिजे. आम्हाला चालतच नाही. नाव काय? बोरगेवाडी लोगाव मागाडी वस्ती. बोरगेवाडी लोगाव मागाडी वस्ती. आणि सर एक तलावाचा प्रश्न आहे साहेब. तारळे वस्ती मागाडी वस्ती. साहेब तलावाचा एक प्रश्न आहे. 32 एमटेपसी तलाव, 32 एमटेप. आता लोगावच्या सरपंचांनी सांगितलं 32 एमटेपसी तलावाचा पाणी साठा केला पाझर तलावातून. हा, त्या तलावाचं काम काय पूर्ण केलं नाही. कुणाकडचा तलाव? कधी आता झालाय? हा, आता झालाय 32 एमटेप. अजून चालू आहे, त्याचं काम पूर्ण झालं नाही. कुणाकडचा आहे तलाव? लघुपाठ बंधारे. जलसंधारण. हा, जलसंधारण मध्ये. आणि त्या तलावाचं काय केलंय सर, शेतकऱ्यांना खाली पाणी. आता ते आतले जे शेतकरी आहेत ते शेतकरी खालच्या शेतकऱ्यांना पाणी सोडू देत आहेत. पूर्ण खाली 500 शेतकरी आहेत, एनटी आणि एससीचे पूर्ण शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यांचं पूर्ण पाणी बंद केलेलं आहे त्यांनी. आणि म्हैसाळ प्रकल्पामध्ये तो तलाव होता, तो म्हैसाळ प्रकल्पातून तो तलाव काढलेला आहे. मग त्याला पाणी म्हैसाळचं येणार नाही? म्हैसाळची पाईपलाईन त्याच्यामधूनच आहे. स्कोर वॉल त्याच्या आतमध्ये आहे. स्कोर वॉल सांडीच्या साईडला पाहिजे होता. मग तो कुठं काढलाय? तिकडं सांगोला तालुक्यात? नाही आत पूर्ण मध्ये काढलेला आहे. त्या स्कोर वॉल मध्ये फक्त 1 एमटेपसी पाणी बसतंय. जलसंधारणचं कोण आहे? हॅलो. मग त्या तलावात मग ते काय नाही म्हणते की तलाव त्यात आता पाणी दिलं ना तिथं त्यांनी? आता पाणी सोडलेच नाही त्यामध्ये. आता ते सांगतात की हा प्रकल्प म्हैसाळमध्ये नाहीये. हा प्रकल्प म्हैसाळमध्ये नाही. म्हैसाळमधून तुम्ही म्हणता तलावाचं नाव काय? तलावाचं नाव काय? हे मानेवाडी लोगाव. तोच तलाव. हे बघा पाणी सोडलं होतं 8 दिवस. नाही सोडलेलं सर. पवार साहेब सोडलं नाही. कधी देणार? पवार साहेब पाणी सोडलं नाही. हे बघा उद्यापासून जतला पाणी चालू होतंय तुमच्याकडे जे. आणि ते पाणी जर तलावामध्ये सोडले तर आतले शेतकरी, तलावाच्या आतमधले शेतकरी ते वाल ओपन करू देत नाहीत. तर त्यांना पैसे मिळालेत का जमिनीचा मोबदला? ते आतमधलं अतिक्रमण जे आहे, तलावातलं अतिक्रमण केलेलं आहे आणि भूसंपादन त्यांनी केलं नाही. त्यामुळे ते देत नाहीत. हा, त्यामुळे ते कसं होणार आहे? नाही. तलाव कोणाकडे आता चालू आहे तो नवीन? जलसंधारणचं कोण आहे? कुठं आहेत मरोळकर साहेब? अरे पण हे आता नवीन तलाव झालंय, त्या लोकांचे पैसे आपण देऊ शकतो. सिस्टम सर त्याचा पाणी साठा केलाय 32 एमटेप. तलावाचा विषय कळालाय. 2 मिनिटं थांबा. त्या शेतकऱ्यांना जमिनीचे पैसे मिळाले नाहीत. अगोदरच्या भेटलेले आहेत. जो वाढीव साठा आहे आता जे मंजूर भूसंपादन आहे हा. पैसे आता सध्या मंजूर आहे. हे बघा त्या 2 दिवसामध्ये तुम्हाला मी सांगतो, त्यांना त्यांचा नंबर घ्या आणि त्यांना सांगा आणि त्या लोकांचे पैसे देऊन टाका आणि खाली पाणी सोडायची व्यवस्था करा. वाढीव भूसंपादनासाठी भूमी अभिलेखला अर्ज केलाय. पैसे सुद्धा भरले, त्यांचं संपादन झालं. हे बघा त्या शेतकऱ्यांचे पैसे सरकार देईल. एकदा पैसे दिले तर ते अडवणार नाही तुमचं. नाही. तो तलाव काय सांगलाय, 17 हेक्टर भूसंपादन करायचं आहे. 17 हेक्टर भूसंपादन करायच्या अगोदर तलाव खोलला त्यांनी. भूसंपादन करून तलाव खोलायचा होता. नाही आता त्यांनी दिले भूमी अभिलेखला. अधिकारी सांगतायत. अहो ते सांगतात पण खालच्या शेतकऱ्यांना पाणीच नाही, प्यायला पाणी नाही. आता ते वाल खोलू देत नाहीत. मग आता काय करायचं म्हणताय तुम्ही? आता त्याचं काम पूर्ण करून खालच्या शेतकऱ्यांना पाणी द्यायची एवढीच मागणी आहे आमची. मग त्याच्यासाठी प्रोसेस करावी लागेल. त्या लोकांचे पैसे द्यावे लागतील जमिनीचे आणि काम कंप्लीट करून तुम्हाला पाणी सोडावं लागेल. तर ते आता भूमी अभिलेखकडे त्यांनी चलन भरलंय. ती जमीन कुठे गेल्या त्याचं सर्वे करून द्या. ते सांगतात ना सर, आम्ही चलन भरले, मोजणी
येणार आहे. आता जवळजवळ वर्ष ऐकतो तेच आम्ही, वर्ष झालं भरून, वर्ष ऐकतो तेच. कधी किती तारीख आहे? 10/3/2025 ला बोले. काहीतरी सांगू नका तुम्ही उगाच. आता चलन भरले 10/3 मी भूमी अभिलेखला सांगतो, तिथं जाऊन व्हिजिट करा, सर्वे करा, किती जमीन गेल्या ते सांगा, यांच्याकडे पैसे त्यांना देऊन टाकू आणि तुमचा काय आमचा विषय संपून टाकू. 7/3 भरले आपण आता 4/4 बोलतोय, म्हणजे 1 महिना झाला. आजकालमध्ये पेयजलच्या 3 योजना झाल्यात साहेब, पण आजपर्यंत एकाही वाडी वस्तीवर पाणी जात नाही आहे. तिथल्या आचकनळीमध्ये पेयजलच्या 3 योजना झाल्या. भारत जल जीवनचं आहे ना? हा, जल जीवनचं पण आहे. अजून कामच चालू केलेलं नाही त्यांनी. 1 वर्ष झालं काम बंद आहे. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? काशीद म्हणून आहेत. त्या दिवशी पण विषय झाला, त्यांना सांगितलं तरी अजून आले नाहीत ते. आता इकडे म्हणजे जनावरांना सुद्धा पाणी नाही साहेब. आणि टँकरची मागणी करायचा प्रस्ताव द्या म्हणलं तर अण्णासाहेब म्हणतात की जल जीवन मिशन मध्ये जे गाव आहे तर त्याला ते नाही, तुम्हाला जिथं आता खरंच पाण्याची अडचण आहे तिथं टँकर देणार आहेत. ते काय तसला आता विषय ठेवलेला नाही. मध्ये सांगा ग्रामसेवकांनी प्रस्ताव द्यायला. फोन आला आचकनळी अंकलगीचा आपण परवा 2 दिवसात देतो. आज दिला का? अनेक विषय सर. संध्याकाळ ठीक आहे साहेब अजून एक प्रश्न आहे. जत, वायफळ, डिस्कळ आणि बोरगेवाडी या ते टोजवळा हे कॉलेजच्या मुला मुलींना एका गोरगरिबाच्या मुला मुलींना ते पावसामध्ये भिजत जातात 8 किलोमीटर जवळला कॉलेजला. एक आम्हाला एसटी पाहिजे सकाळ. पूर्वी एसटी होते का त्या रूटला? नाही रोडच नाही, ते त्या रूटला एसटीच नाही. एक ग्रामपंचायतचं पत्र उद्या दिले, मला त्याची कॉपी द्या. एसटी महामंडळाला एक दिलेलं आहे पत्र, मला एक कॉपी द्या त्याची. आणि ते त्याचं टायमिंग पाहिजे. जवळ्यामध्ये 7:30 पोहोचली पाहिजे आणि सांगोल मधून 12:30 आली पाहिजे जवळ्यामध्ये कॉलेज. टायमिंग घेऊन द्या, बुक काय करता येते. हॅलो साहेब. माईक दुसऱ्या द्या. 91 10 चला बोला. हॅलो गोलेश्वर एसटी नाही सर. साहेब हॅलो साहेब. हॅलो हॅलो आचकनळीचा विषय आहे. माईक घेऊन एकदम थांबा तिथं. आचकनळीचा विषय आहे. आचकनळी. 1 मिनिट. ते कोण आहे तिथं? प्रत्येक माईक जवळ एक माणूस थांबा. तुमच्या हातात द्या. हे बोलल्यानंतर त्यांच्याकडे माईक द्या. चला त्या यांच्याकडे द्या माईक. बोलणार आहे साहेब, बोलणार. बोला. मी लोगो बंद बोलतोय साहेब. 2 वर्ष झाले आम्ही म्हणजे लोड शेडिंग आहे कदम डीपी ग्रुपला. डीपी आम्हाला पाहिजे साहेब. काय नाव आहे? कदम डीपी लोगाव. कदम ग्रुप. कदम ग्रुप लोगाव. हा लोगाव. चला देतो. हॅलो साहेब इकडे लक्ष द्या. आचकनळीचा विषय आहे. आचकनळी गावठाण विस्तारीकरणाचा विषय आहे. 2001 साली 20 प्लॉट धारकांना प्लॉट मंजूर झाले होते. ते अजूनपर्यंत प्लॉट धारकांना प्लॉट दिले नाहीत. ग्रामपंचायत आणि तहसीलदार आणि बीडीओ साहेबांना वेळोवेळी पत्रव्यवहार केलाय, तरी पण ते प्लॉट धारकांना प्लॉट अजूनपर्यंत दिले नाहीत. 27/3/2001 विषय हा. का बरं दिलं? हे बघा पहिल्यांदा विषय आलाय. बनसोड साहेब आणि अभिजित पटेल साहेबांकडून पत्रव्यवहार केला होता आम्ही 2-4 वेळेस. हॅलो मला काय पत्र काय मिरल प्रांतांचा आदेश आहे माझ्याकडे. तुम्ही काय करा, ती कागदपत्र घेऊन सोमवारी साहेबांच्याकडे जावा. तो विषय आपण पुढच्या 8-10 दिवसात भेटून टाकू. चला बोला. माझं नाव अर्चना बाळू कांबळे, मी बनाळीत राहते. हॅलो साहेब. मला बोल. ए दादा माईक तुमच्याकडे घ्या. सांगितलं आम्ही सांगितलं त्यांना द्या. सगळेच बोलते. दे त्यांच्याकडे माईक. सांगते तुला देते ते बोलायला. तर तुम्ही सगळेच बोलताय. ह्यातच 10 मिनिटं चालली. बोला. साहेब मला 2-3 वर्ष झालं घरकुल आलंय पण जागा नाही. जागा नाही. कुठलं गाव तुमचं? इथलंच आहे. बनाळीचे ग्रामसेवक कोण आहेत? बनाळी ग्रामसेवक कोण आहेत? अण्णासाहेब मॅडम तुमच्याकडं सरकारी जमीन आहे का द्यायला त्यांना? नाही सर. तुम्ही 1 लाख रुपये मध्ये त्यांचं द्या. दीनदयाळ मध्ये उद्याच्या उद्या प्रस्ताव द्या सोमवारी. गावात किती आहेत अशी लोक? विकत मिळणार नाही. 1 लाख रुपये देणार आहे ना आपण. हॅलो गावात असे किती लोक आहेत की ज्यांना घरकुल मंजूर आहे जागा नाही? सर मी मनीषा रामदास भोरे. हा मी द्वाय. मला काय आता 15 वर्ष झाले मी इलेक्शन म्हणजे मतदान करते. मला काय घर नाही काय नाही. मला जागा सरपंचाने दिल्या पर गायरान मत दिली. तुमचा तर यादीत नाव आलं का घरकुलच्या? नाही काहीच नाही. फक्त मला जागा दिली. ज्यांना घरकुल यादीत नाव आलंय जागा नाही अशी किती आहेत मॅडम तुमच्याकडे लोक? 1 2 आणि कोण आहे का? गोलेश्वरला 10. नाही इथलं कोण आहे का बनाळीचं? 1 लाख रुपयाला जागा मिळेल ना गुंठा आजूबाजूला? 1 लाख रुपयाला घर बांधायला
आउटसाईड मिळेल ना. हा हॅलो सर साहेब, मॅडम घरकुल किती आले एकूण गावात? 51. आणि त्यात किती लोकांना घरकुल नाही? पुढे या. हा घरकुल किती लोकांना जागा नाही? मग ह्यांना जागा नाही म्हणते ती. एक तर सरकारची जागा द्या त्यांना, नसेल तर मग तो 2 दळामधला प्रस्ताव पाठवा. द्या, देते. हॅलो हॅलो साहेब, माझं गाव खैराव. हा बोला ना. कुठल्या गटातून गेल्या तुमची पाईपलाईन? 1045. 1045. हा इकडे त्या गटातनं गेलेला आहे. गेल्या नुसती चारी काढली. त्याचं नुकसान झालंच ना चारी काढलीमध्ये. पंचनाम्याची कॉपी कोणाकडे आहे? आपल्याला पुरावा मी तुम्हाला पैसे दिलं. पंचनामा आपल्याला दिला नाही. मग आहे कोणाकडं? आणि त्यांनी माझ्यावर दादागिरी केली साहेब. मी पोलीस स्टेशनला अर्ज दिलाय. कुठल्या गावातला आहे? पोलीस स्टेशनला. आता मार्ग कसा निघणार? हे बघा, आता तुम्हाला पैसे आपण द्यायला पंचनामा कोणाकडे ती कॉपी पाहिजे ना. मला यांच्या अधिकाऱ्यांनी धमकी दिली.
आपल्याला आता पैसे याला सांग समजून व्यवस्थित. आता आपल्याला मार्क काढायचा आहे. तुम्ही भांडत असलाय 6 वर्ष, तुम्हाला काय मिळालं? हे जाऊ दे. अरे तुमचं नुकसान झालं, तुम्हाला पैसे. साहेब दुसऱ्याचा प्रश्न ऐकून घ्या. मग पंचनामा नाही तर मार्क काय काढायचा? आपण दुसरा मार्क काढूया का? काय आपण आता त्यांना साईडला व्हा सगळी, साईडला. साहेब हॅलो सर्वांनी शांत बसायचं आहे. जागेवर बसून घ्यायचं सर्वांनी. हॅलो. अरे पण ते पंचनाम्याचे साहेब. काय राजू? हॅलो. आमचा प्रश्न आहेच साहेब. हॅलो. सर्वांनी शांत बसायचं आहे. जागेवर बसून काय असेल ते बोलायचं आहे. गर्दी करायची नाही स्टेज पशी. हॅलो. आम्हाला पण बोलू द्या साहेब. हॅलो. स्टेजवर ज्यांचं काम झालंय त्याने खाली जायला काय हरकत नाही. सर्वांनी स्टेजवर गर्दी करू नये. चला. खाली बसलेल्या लोकांना आपले प्रश्न मांडता येत नाही. हा बोला साहेब. हॅलो साहेब. ते आता जी घरकुलचा विषय झाला ते कसं आहे, त्यांना घरकुल मंजूर पण नाहीत आणि त्यांना त्यांच्या नावावर जागा पण नाही. आता त्या ताई होत्या त्यांचं घरकुल मंजूर आहे ना? ते नाही एकीच्या नावावर मंजूर आहे पण त्यांना जागा नाही. पण ते कसं आहे, पैसे देण्यापेक्षा जर जागा मंजूर झाली तर लय बरोबर. हे बघा इथं सरकारी जागा आहे का? असं हाय म्हणतो सरकारी जागा आहे म्हणजे. सरकारी जागेचा प्रस्ताव द्यायला सांगितलं ग्रामसेवक पाहिला. कसं पण मामा मी काय म्हणतोय, सरकारी जागा मिळाली बरोबर. वाद आहे का तुमचा? नाही, वादाचा काही विषय नाही साहेब. नाही पुढारी आहे. सरकारी जागा जर मिळाली पैसे मिळण्यापेक्षा सरकारी जागा असेल तर तुम्ही ग्रामसेविकात आहे, तुम्ही तो प्रस्ताव पाठवा, ती मंजूर करते. चला बोला. हॅलो. येळवी गावामध्ये रानमाळा येथे माईक जाऊ. येळवी गावामध्ये रानमाळा येथे सर्वे नंबरवरनं रस्ता होता. गेल्या 11 वर्षापासून तो रस्ता बंद आहे. नाव सांग. बाळू दुधाळ यांचा रस्ता. सुभाष दुधाळ. 11 गट नंबर 727 मध्ये आणि 731 मध्ये अडवणूक झाला रस्ता साहेब. अडवला कोणी? गट नंबर 727 चे शेतकरी आणि 731 चे शेतकरी. आणि सदरचा रस्ता साहेब पंच लोकांनी 3 वेळा रस्ता खुला केलता. हे प्रांत साहेब तिथं सर्कल आणि तलाठी यांना सेवेला पाठवले साहेब. तिथं सर्कलांना जी तलाट्यांना जी सर्कल झाली चौकशी झाली साहेब. तिथे आवाज येत नाही रे मित्रा, नीट बोल की. 3 वेळा रस्ता साहेब ते खुला केला होता पंच लोकांनी गावातील. 3 वेळा खुला केला होता. नंतर अजून अडवलाय. बघायला होतो उद्या काहीतरी पर्याय काढू. गट नंबर अडवणाऱ्याचं नाव, त्यांचं नाव, रस्ता आणि म्हणजे साहेब तिथं बोरवेल ग्रामपंचायतीने बोरवेल पाडले. तिथं सुद्धा जायला रस्ता नाहीये पाणी आणण्यासाठी. खाली बसा ना, खुर्च्या रिकाम्या आहेत, खाली बसा ना तिथे. साहेब औंढीला आपल्या तलाठीच नाहीये. औंढीला तलाठी येत नाही आणि आता कमीत कमी 5 वर्ष झालं तर औंढीला तर पाऊस सोड टाकलेला नाही. तू बोलते का? जात नाही का? नाही आलेच नाही. कोणी येते सांगतो कोणी बोलते. हे तलाठी औंढीला अजिबात येत नाहीत. औंढी तलाठीच नाही आणि कोणही गावाला माहित नाही. एक मिनिट तलाठी येते. हे बघा, असं कुठल्याही मी सगळ्यांना सांगतोय, प्रत्येक सजामध्ये आपली जेवढी गाव आहे तिकडे प्रत्येक ठिकाणी वार निश्चित करून जावा. अशा तक्रारी आल्या नाही पाहिजेत. नाही तलाठी येतच नाहीत काय त्याला पर्याय काय?
उद्यापासून नाही आले आणि पुढच्या आठवड्यात साहेब आपलं कार्यालय नादुरुस्त आहे एकदम, आणि त्यांना सध्या रूम पण नाही, ही पण परिस्थिती आहे आपल्या औंढीची. बसायचो आम्ही आता ग्रामपंचायतचे कॅबिन आहे, त्यामध्ये यांना ग्रामपंचायत adjust सुद्धा करू ना, काय शकतो. अडचण नाही, ग्रामपंचायत मध्ये बसतील. फक्त तलाठी कार्यालय आपण नादुरुस्त आहे, येतील इथून प्रस्ताव आहे. हॅलो, नमस्ते साहेब. आज 2 वर्ष झाले भगीरथी लाईट साठी मी अर्ज केलेला आहे. भगीरथी लाईट तर 2 वर्ष झाले पाणी पुरवठा विहीर आहे, त्याला भगीरथीचं लाईट असेल तर 24 तास गावाला उपलब्ध होईल. त्याचं काही उत्तरच मिळत नाही त्यांच्याकडून, MSCB कडून. परत सावंतवस्ती तलाव, तिथे जवळजवळ 500-600 लोकांची वस्ती आहे. सगळे गोंधळ थोडा वेळ करू नका, शांत बसा. काही शेवटची लोक राहिले ते त्यांचे प्रश्न ऐकून घेऊ आपण. MSCB ते आपल्या सरपंच आहेत. हॅलो, पाणी पुरवठ्याच्या विहिरीला 24 तास लाईट द्यायची आहे. हा, एस्टिमेट करतील माणूस पाठवून. परत आपल्या सरपंच आहे त्या लेंगरेच आहे. दुसरा एक विषय, सावंतवस्ती तलाव, तिथं ऍडिशनल टीसी पाहिजे. हा, ऍडिशनल टीसी पाहिजे. नवीन टीसी मला द्या, हा, नवीन. मला यादी द्या. सरपंच बोला. अजून एक राहिला विषय, सिटी सर्व्हे झालाय पण त्यांनी गावठाण हात फिक्स केले नाही लोकांची. सिटी सर्वेची आपण एक बैठक घेतोय पुढच्या आठवड्यात, तेव्हा तुम्ही या. एकच विषय लास्ट माझा, ज्या विधवा महिला आहेत, ज्या अपंग निराधार व्यक्ती आहेत, त्यांना तहसीलमध्ये गेल्यावर त्या महिलांना त्रास होऊ नये, जेणेकरून मी सरपंच म्हणून सांगते, माझ्यासोबतची मी महिला नेली तर तिथं तुम्ही कोण आहे, काय आहे, हे अशा भाषेत वापरतात. कारण मी एक सरपंच म्हणून त्या कोण लोकांना बोलतोय असं अशी बोललेले आहेत आतापर्यंत. नाही, कोण अधिकारी बोलणार नाही. तहसीलदार साहेब सरपंच आहेत, आपल्या ऍक्टिव्ह आहेत. आपण एक काम करू, महिलांसाठी एक वेगळा कक्ष तयार करून तिथे एक महिलांसाठी आता बसायचा वेगळा कक्ष आपण तयार करतोय तिथं. देऊ, त्यांच्या अर्ज घ्या. विषय एवढा होतो, त्यांना जर समजत असेल तर त्यांना अंगठा म्हणून आणता आला असतं ना. अंगठा नाही तुमचा. तुम्हाला कोणी बोलणार नाही, इथून पुढे जाऊन बोललं तर तहसीलदारला सांगता. बोला मॅडम, त्याला द्या. हॅलो, एक मिनिट. आमच्या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा आहे, तिथं शेतकऱ्यांच्या तक्रारामुळे आजपर्यंत कंपाऊंड झालं नाही. कंपाऊंड द्या, सरपंच आहेत आपल्या. तर शेतकऱ्यांची तक्रार आहे, जवळजवळ 10 वर्ष झालं ते कोर्ट मॅटर सुरू आहे. जागा किती आहे शाळेची? शाळेची 11 गुंठ आहे, पण तिथे सगळं अतिक्रमण झालंय. कंपाऊंड किती? 5 गुंठ्यात करायचं का? होईल की तेवढं? एस्टिमेट करून घ्या आणि देऊन टाका. तक्रार कोर्ट मॅटर आहे ते. तुम्हाला पंचायत समितीचे अधिकारी येतील, बघून एस्टिमेट करतील आणि साहेब बीडीओ साहेब मंजुरी देतील. एकदा त्यांचा मोजणी पण आली होती, पण लोकांनी तक्रार करून मोजणी पण परत पाठवली. त्याला आता काय करणार सांगा. मग त्याला पोलीस प्रोटेक्शननी पुढे उभारूनच करायला. अतिक्रमण केलंय त्यात. काय अतिक्रमण म्हणजे काय केलंय? अतिक्रमण म्हणजे काय केलंय? शेतकऱ्यांनी तिथं घर वगैरे बांधून घेतले, स्वतःची वहिवाट करून घेतले. घरं बांधले, घर म्हणजे वहिवाट करून घेतले. वहिवाट ते बघतील. आपला 11 गुंठ्याचा उतारा तेवढा ताब्यात घ्या. ठीक आहे, चला. हॅलो साहेब, हॅलो, नेगडी खुर्दचा विषय आहे, MSCBचा विषय आहे. हात वर करा. हा, हॅलो, हॅलो, रेल्वेचा आहे मी, आणि मी तुमच्याकडे 2-3 वेळा आलेलो होतो, आणि नकाशात असलेला रस्ता तुम्हाला सांगतो, काही शेतकरी यांनी बंद ठेवलेला आहे पूर्वीच्या वहिवाटीचा. नाव सांगा. गावाचं नाव येळवे. नाव तुमचं? सुभाष यशवंत माने. आणि गट नंबर 883 पासून गट नंबर तुम्हाला सांगतो 121. हा, आणि त्याच्यानंतर आमच्या चुलत्याची जमीन तुम्हाला सांगतो शेजारच्या माणसाने घेतलेली आहे, अडवलेला आहे, पाटील आहेत, ऊसाची शेती केलेली आहे. जिराई क्षेत्रामध्ये तेवढाच कच्चा रस्ता राहिलेला आहे. बर, नकाशावरचा रस्ता आहे साहेब. मी तुमच्या अपेक्षा तारखा केलेल्या आहेत, तुम्हाला सांगतो मला न्याय मिळालेला नाही. माझ्याकडे अपील झालंय का? तुमच्या ऑफिसला साहेबांनी सुद्धा फोन लावून सांगितलेलं होतं, यांचं काम काय असेल ते रिसर करून द्या. तुम्ही माझ्याकडे कधी आला होता? मी आलेलो होतो. मोबाईल नंबर सांगा तुमचा. माझा मोबाईल नंबर 72769125. ठीक आहे, बघू. हा, स्पॉटला. हॅलो 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 साहेब, मी हॅलो मुलके साहेब तुम्हाला. हॅलो हॅलो, ओके, जाऊ समोर जाऊन बोलावं लागेल काय? हॅलो 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 हॅलो, टोनेवाडी रतीलाल मुलके बोलतोय साहेब. हॅलो साहेब, एक विनंती आहे तुम्हाला.
हॅलो आता कुणी बोलायचंय हॅलो 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 जरा थांबा सगळेजण हॅलो ओ हॅलो थांबा एका वेळी तिघांनी बोललं तर कुणालाच ऐकायला येणार नाही सगळ्यांचे प्रश्न ऐकून घेऊ फक्त थांबा थांबा एक मिनिट तुम्ही बोला बोलू का साहेब गावाला जनावरांच्या पाण्याचा प्रश्न आहे मोठा बंधाऱ्यामध्ये पाणी सोडायला पाहिजे गाव टोनेवाडी आणि सोनबडी नमस्कार हा टोनेवाडी रतिलाल लुलके बोलतोय साहेब ते आपल्या गावाला पाण्याचा जनावरांचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे पाणी जनावरांना पिण्यासाठी नाही बंधाऱ्यामध्ये पाणी सोडायला पाहिजे येते पण बंधाऱ्यात सोडायला पाहिजे हॅलो बंधाऱ्यात पाणी सोडायचं टोनेवाडी आपला आवर्तन चालू झालं का त्या आणि दुसरा विषय असा आहे की सनमडी टोनेवाडी सर हद्दीवर जो चंबर काढलेला आहे तिकडे आहे काय साहेब हॅलो 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 झालं ना एक दुसऱ्याने विचारू द्या एक मिनिट थांबा एक होऊ द्या त्यांचा मग विचारू हॅलो साहेब आमचा एक विषय असा आहे वडिलांच्या अंतरामध्ये जमीन आहे 2 एकर त्यामुळे आमचा पोट कॅनल गेलेला आहे आता कागदपत्र देऊन 10 वर्ष झाले वडील पण वारले गेल्या वर्षी पैसे देतो म्हणजे अजून दिलेलं नाही गाव अंतराळ हा आपला अंतराळाचा प्रस्ताव आहे का भूसंपादनचा अण्णासाहेब बाबू सप्ताह वडिलांचं नाव गेल्या वर्षी वडील वारले 10 वर्षाच्या मागे कागदपत्र 2-3 वेळा गेले वडील माझे पाटबंदर कागद सर्व्हिसला होते भूसंपादनचा प्रस्ताव आहे पण अजून कुणाकडे त्याच्यात कारवाई कुठली झालेली नाही त्यासाठी मी इथपर्यंत आलो मुलं काय त्याचा मोठा बोलतोय प्रस्ताव कुठे बघून घेतील कुठं नाव द्या माझा आणि फोन नंबर घ्या माझ्याकडे जर असेल प्रस्ताव तर मी भूसंपादन करून देतो काय अडचण 10 वर्ष होऊन गेले साहेब बरोबर लिहून घ्यायला सांगितलं त्यांना मी घ्या नाव आणि नंबर घ्या माझा तुमचं नाव सांगा हा महादेव अण्णासाहेब सत्ताळ महादेव संकपाळ महादेव अण्णासाहेब सत्ताळ 94 15 27 22 पण दुसरा विषय पण आहे ना त्यांचं उद्या मग सांगतो हॅलो सनवडी टोनेवाडी सर हद्दीवर एक पाण्याचा चंबर आहे त्याच्या पुढच्या साईडला समजा जवळ 100 एकर जमीन नाला बिल्डिंगच्या बंदिस्त पाईपलाईन बनवून एक चंबर पाहिजे आणि माझ्या स्वतः रतिलाल लुलके यांच्या रानात जायला रस्ता नाही हॅलो 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 नमस्कार तुम्ही अर्ज द्या तहसीलदार साहेब रस्त्याचा हॅलो रस्त्याचा अर्ज द्या तहसीलदार साहेब हॅलो आमदार साहेब नमस्कार हॅलो जरा थांबा ओ जरा थांबा सगळेजण आता बोला आमदार साहेब नमस्कार मी रमेश सावंत बोलतोय आणि संजय पटेल सावंतवाडी ग्रुप ते जगताप वस्ती आणि बोराडे वस्ती जो जाणारा कॅनॉल आहे त्यापर्यंत जी वरील जर टेकावची पाईपलाईन झाली तर एकही शेतकरी वंचित राहत नाही नवीन पाईपलाईन करायची वरून जर पाईपलाईन टाकली म्हैसाची हा मुद्दा रितसर आहे कारण आतापर्यंत तो भाग ग्रामपंचायतच्या पाण्यापासून कुठली लाईन टाकायची सांगा सावंतवाडी जगताप वस्ती आणि बोराडे वस्ती सावंतवाडी जगताप वस्ती माने वस्ती बोराडे वस्ती नवीन विस्तारित मध्ये येते हा मग होतंय ते काम त्याला तर निधी दिलाय ते काम होते हॅलो विस्तारित मध्ये हॅलो हॅलो बंडगर हॅलो एक मिनिट थांबा विस्तारित मध्ये ना बरोबर हॅलो बंडगर साहेब चेक करा हॅलो बंडगर साहेब हे साहेब आहे त्यांना बघा यांना भेटा नमस्कार हॅलो हॅलो बंडगर साहेब एमएससी बंडगर साहेब एमएससी बंडगर साहेब हा बंडगर साहेब आहेत बोला हे बघा अचकनाईवरून जो सावंतवाडी ग्रुप तुम्ही जरी जोडला पहिल्यापासून चालू होता पण चालू असताना कसं आहे माहिती आहे का आमची वीज खंडित अचकनाईतून करतात आम्ही जाऊन ते ओपन करतो त्याची आधी काळजी घ्या लोड चालतोय बरं का हा ते आता सांगितलंय जत कडून चेक करायला सावंतवाडी ग्रुपला जोडता येते का तिथे जर लोड असेल देता येत असेल तर ते देणार आहेत साहेब चालतोय पण अचनाईत काय माहिती आहे का बनकर साहेबांना सूचना कशी अचनाईत बंद करतात आणि आम्ही जाऊन तो ओपन करावं लागतोय काय असेल शेतकरी बंद करते तिथून वीज खंडित येऊ देत नाही ती आधी व्यवस्था करा आम्ही ती ओपन केला तुम्ही काय करा सोमवारी बनकर साहेबांना भेटा चला बोला इकडे महिला कोण होती हॅलो सर 2 पिढी झाले म्हणजे आमच्या आई वडिलांना घर मंजूर केलेलं नाहीये जागा उपलब्ध असून घर मंजूर नाहीये काय हॅलो 2 पिढी झाले माईक नीट करा हॅलो हा
जागा घरासाठी जागा उपलब्ध असून देखील 2 पिढी झाले घर मंजूर नाहीये. घरकुल मंजूर नाही. हा तुमचं त्या यादीत नाव होतं का? यादीत काय नाव आहे तुमचं? रेखा अजित बामणे. रेखा अजित बामणे. बामणे. हा इथं माझे आई वडील राहतात. मी जतला राहते. इथं राहण्याची व्यवस्था नसल्यामुळं मी जतला जाऊन राहते. गाव त्यांचं बनाळी. हा बनाळी. घरकुलच्या यादीत नाव नाही. हॅलो. आता सर्वे येतोय 15 दिवसात, त्यात नाव घालून घ्या. ठीक आहे. चला सर आपलं हे शेवटचे 2 प्रश्न आता. चला सर. हॅलो हॅलो सर परिस्थिती सांगतो. ही सगळे अधिकारी वर्ग आहे का नाही सर, हिथं सगळी वय म्हणते साहेब, पण तिथं गेलं की पैशाशिवाय काम सांग. काम पैशाशिवाय कामच होत नाही साहेब. काम सांग ना तुझं. आता मुलांच्या दाखले जे सांगतो सर, मुलांच्या नको तुझं हे काम आहे ते थांबून असं सांग साहेब. तिथे गेल्यावर टोलवाटोलीच करतात. 8 दिवस 15 दिवस होतच नाही. सांग ना कशासाठी गेलता? ते उत्पन्नात दाखलं म्हणा किंवा रेशन कार्डचे काम. चल माय काढा देवा. काम सांग ना, करून देतो. उत्पन्न दाखल्याला पैसे असते. नाव सांग. इथं जायचं सगळे. हॅलो. हवा करू नको मोकळी. इथं सगळे तलाठी आता साहेब आहेत सर. कुणी सांग ना, इथं आम्ही बोलतो. हॅलो 1 मिनिट. अरे बाबा तर तुझं कोण पैसे मागतंय, काम कोण करत नाही ते मी करून देतो ना. नारायण काका त्यांना माईक द्या. त्यांना माईक द्या नारायण काकांना. बोला. अरे मित्रा आम्ही काम करायला आलो ना, पैसे कोणी घेऊ नये म्हणून. कोण सांग ना काम. हॅलो. अरे पण काम कुठलं सांग ना, त्याला सांगू. काम सांग. काम सांगा. बोला. सर राजाराम चोडाप्पा सप्तार. माईक माईक माईक. राजाराम चोडाप्पा सप्तार यांचा तहसीलदारचा निर्णय झाला, प्रांताचा निर्णय झाला, कलेक्टरचा निर्णय झाला, कमिशनरचा फक्त रोजनामा आला. त्यानंतर पुन्हा तहसीलदारकडे अर्ज केला नोंदीसाठी. त्या तहसीलदारने सांगितलं रोजनामा आहे म्हणून ती देता येत नाही. पुन्हा पुण्याच्या ऑफिसमधनं तहसीलदारला फोन करून सांगितला रोजनाम्यामध्ये अपील काढून टाकण्यात आलेला आहे आणि पूर्वीच्या कोर्टाचा निर्णय कायम आहे, त्यामुळे ती नोंद करता येते. राजाराम कोणाची नोंद कोणाची राहिली नाव सांगा. राजाराम चोडाप्पा सप्तार. राजाराम चोडाप्पा सपकाळ. नंबर सांगा तुमचा. नाही अजून काम आहे. तहसीलदारकडे अपील केलंय. तुमची आता नोंद करून देते. नाव सांगा. गट नंबर सांगा. गट नंबर आणि गाव 500. ते दुसऱ्याच आहे काम. 531 आणि 500 अंतराळ 531. ठीक आहे. चला अजून तहसीलदारकडे अपील केलं. संमती दिली. चालू त्यांचं आता दिलाय, आता आपण करून घेऊ. अहो आता करायसाठी आलोय ना. चला द्या माईक. हे बोल. करून देतो आता. हॅलो. अहो काका आता मी कशासाठी आलोय, तुमचं काम करून द्यायसाठी आलोय ना. चला बोला. सर आपल्याला हॅलो गोलेश्वर सर, गोलेश्वरचा विषय आहे. गोलेश्वर मध्ये तांबेवाडी एक वस्ती आहे. तिथं 2022 पासून प्रस्ताव आपण दिल्यात आणि हे प्रस्ताव ते वडे साहेबांकडे दिलेले आणि त्यांनी त्यांच्याकडून प्रस्ताव आहे शाळेचा नवीन वर्ग खोलीसाठी. हे पहा सर. हो नवीन वर्ग खोली पाहिजे आपल्याला. हॅलो. चला द्या आता देतो करून तुम्हाला. कारण तिथं आता सध्या मंदिरात शाळा भरत आहेत, त्यामुळे तिथं मुलांना डिस्टर्ब होतं. खोल्या तुम्हाला पाहिजेत आपण द्यायला बीडीओ साहेबांनी घेतलंय. आम्ही वर सीओ मॅडमला कळवतो. चला मध्ये पाईपलाईन एक अशीच अजून पहिलं काही मोजलेलं नाही, पाणी सोडलेलं नाही आजपर्यंत. 126 ला. ठीक आहे. 126 ला बंदिस्त पाईपलाईन आहे पण त्याला चेंबरला अजून पाणी सोडलेलं नाही आजपर्यंत.
हे शेवटचा विषय आबा बोला. हरुणखोरे आहे त्याचं डीपी आहे 100चा. काय काय 100चा डीपी आहे. कुठं वायफळ हरणखोरे. नाव सांगा. उत्तम तुकाराम यादव. त्या डीपीवर नवीन 4 विहिरी झालेत. डीपीचं नाव काय ग्रुपचं नाव काय हरणखोरे. नमस्कार सर, बनाळीचा विषय आहे. ठीक आहे देतो. हॅलो त्याच्यावर सोलर त्याचं 4 नवीन विहिरी झालेत. हा पण बोर्ड काय म्हणताय सोलरचं हे घ्या कनेक्शन घ्या. आता बंद झालंय कनेक्शन द्यायचं सोलरवरच देते होता. पण सोलरवरती चालत नाही. आता नाही पारे. काय बोर आहे का विहीर आहे तुमची? विहीर आहे की बोर? वेर आहे. अरे आता त्यांनी खूप चांगला बुस्टर ते आता नवीन आलंय ते चांगलं. ते आता तो बदललाय निर्णय. तर तुम्हाला आता 3 HP 5 HP 7.5 आता 10 HP पर्यंत आपण सोलार देतोय आणि त्याला बुस्टर लावलंय त्याला हेड मिळतोय. तुम्ही आता ते घेऊन टाका. चला. नमस्कार सर. नमस्कार. हा म्हैसाळचा येण्याचा प्रश्न आहे. बनाळी बोला. हा जाधव वस्तीचे कोखरे वस्तीकडे जाणारा रस्ता हा निम्मा भाग पाण्याखाली आलेला नाही म्हैसाळ योजनेचा अंदर. कारण म्हैसाळ योजनेचा पहिला जो योजना होती ती इकडून होती कोखरे वस्ती तो जाधव वस्तीपर्यंत तो काही माणसाने तो खालीन घेतला. त्यामुळे निम्मा भाग हा पाण्याखाली आलेला नाहीये. तरी जाधव वस्ती ते कोखरे रस्ता हा म्हैसाळ योजनेचा पाडण्याचा हा मागणी आमची घ्यावी. त्याचबरोबर जाधव वस्ती आता 4 तास लाईट असते आणि एक डीपी दिवसातनं 10 वेळा त्याला फ्रीज करायला लागते. जाधव वस्तीला एक डीपी द्या. हा डीपी देतो नवीन. जाधव वस्तीसाठी सेपरेट डीपीची मागणी आहे. जाधव वस्ती बनाळी. हॅलो आमदार साहेब, कसं कुंभाराचं म्हणजे ग्राम रेवाळ फाटा आणि ते खडीकरण झालेल्या खडी पूर्ण उचकल्यामुळं आज शाळेला जाणं मोराशांचा एवढा त्रास होतोय की शासनाचे पैसे रस्त्यावर खर्च झाले. त्या हा 2 शेतकऱ्यांवर रस्ता अडवला गावाजवळ रस्ता. नाही अगोदर शासनाचे पैसे खर्च झाले त्याच्यावर. होय. आणि ते 15 वर्ष झाले रस्ता बंद आहे तो. तहसीलदार साहेब आणि साहेब करून टाका. रस्त्यावर पैसे खर्च केले. तुम्ही फॉलोअप घ्या. बीडीओ साहेब सोमवारी जावा. मोठा गावजवळ रस्ता आहे तो. मुलं जायला शाळेला रस्ता नाही करून देतो. त्यामुळे